नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. तर 2025 की 2026? तर 2025 असेल तर आम्ही पूर्ण प्रीची तयारी करतो. तर 2026 असेल तर आत्तापासून थोडं-थोडं मेन्सच्या पण मागे लागतो. ओके. इतक्या क्वेरीज आणि इतकं कन्फ्युजन आहे विद्यार्थ्यांमध्ये की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, RTO MVA प्रीचा अभ्यास केला पाहिजे की मेन्सचा केला पाहिजे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, 2025मध्ये गट क ची जी जाहिरात होती त्याच्यामध्ये आपल्या जागा ॲड होण्यासाठी जे काही पॉसिबल प्रयत्न होते ते आपण सगळे केलेले आहेत. हे तुम्हाला पण माहीत आहे. त्याचा पाठपुरावा देखील केलेला आहे. परंतु आता 1 महिना राहिलेला आहे. मला वाटतं 4 जानेवारीच्या आसपास त्यांनी डेट दिलेली आहे प्रिलिम्सची. पण अजूनही जागा ॲड झालेल्या नाही आहे. ओके. एक अजून 8 ते 10 दिवस आपण वेट करूयात. त्यानंतर बघता येईल की काय एक्झॅक्टली स्टेटस आहे. एक अंदाज होता की 28, 29 किंवा 30 नोव्हेंबरपर्यंत काहीतरी अपडेट येईल किंवा जागा ॲड होतील. परंतु आता डिसेंबर चालू झालेला आहे. 3 डिसेंबर आहे आणि अजूनसुद्धा जागा ॲड झालेल्या नाही आहे. ओके. तर सगळे तुमचे जे काही कन्फ्युजन आहे प्रिपरेशन रिलेटेड ते सगळं या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. हे बघा, जाहिरात तर येणार आहे. नाही 25 तर 26ला 100% येणार आहे. जाहिरात आल्यानंतर तुम्ही कुठलाही सिलेक्टेड विद्यार्थी घ्या. 2020ला जितके पण काही विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत सर्वांना विचारा तुम्ही की जाहिरात आल्यानंतर टाईम सफिशियंट आहे का प्रिपरेशनसाठी. आता रिसेंटली एक आपला पॉडकास्टसुद्धा झाला. त्या विद्यार्थ्याला विचारा, कुणालाही विचारा. ओके. तुम्हाला प्रिपरेशन हे चालू ठेवावं लागेल. आता कन्फ्युजन इतकंच आहे की सर प्रिलिम्सचा केला पाहिजे की मेन्सचा केला पाहिजे. ओके. सगळं कन्फ्युजन क्लिअर करतो. जे पण काय वेगवेगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. ओके. कॅटेगरी म्हणजे कास्ट वाईज नाही म्हणत आहे मी. परंतु प्रिपरेशन वाईज जे कॅटेगरी आपण केलेली आहे, मी 3 कॅटेगरीमध्ये बघा विद्यार्थ्यांना हे केलं आहे. सगळ्यात पहिले आले असेल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला तर सर्वप्रथम आपला जो टेलिग्राम चॅनल आहे सर्वांनी जॉईन करून घ्या. मिशन RTO MVA बाय IAS पंकज सर. सगळं RTO MVA रिलेटेड तुम्हाला मी पूर्ण गायडन्स करणार आहे. शेवटपर्यंत सिलेक्शनपर्यंत मी तुमच्यासोबत असणार आहे. ओके. @मिशन IAS मेकॅनिकल हा टेलिग्राम चॅनल मस्ट. ओके. कंपल्सरी हा जॉईन करायचा आहे. ओके. आता बघा, प्री करायचं की मेन्स करायचं की एक्झॅक्टली काय करायचं सर. ओके. कारण जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत विद्यार्थी सिरियस होत नाही. ओके. पण सिलेक्ट होणारे जे विद्यार्थी असतात हे जाहिरातीची वाट बघत नाही, त्यांचं प्रिपरेशन चालू असतं. ओके. 2020ला ज्यांचं सिलेक्शन 1 मार्क 2 मार्क 0.5 मार्क्स म्हणजे प्रिलिमचा त्यावेळेस कट ऑफ 36-37च्या आसपास होता. ज्यांना 33, 34, 35 मार्क्स मिळाले त्या विद्यार्थ्यांना विचारा. भरपूर विद्यार्थी आत्ता तयारी करत आहेत आपल्यासोबत. ओके. त्यांना माहीत आहे 100% तो जो एक्सपिरियन्स होता, तो एक्सपिरियन्स ते आत्ता घेऊन आलेले आहेत. लक्षात घ्या. त्यामुळे जाहिरात आल्यानंतर जो काही टाईम तुम्हाला मिळणार आहे तो सफिशियंट नसणार आहे. मग ते प्री असू किंवा मेन्स असू. ओके. 3 कॅटेगरीचे बघा मी विद्यार्थ्यांना याच्यामध्ये आता तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसता हे तुम्ही डिसाईड करा. ओके. पहिली कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. असे विद्यार्थी स्टुडंट्स जे तयारी करताय कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची म्हणजे MPSCच्या जितक्या पण काही एक्झाम्स असतील, राज्यसेवा असेल किंवा मग गट क, गट बचे जे एक्झाम्स आहे म्हणजे नॉन टेक्निकलचा जे विद्यार्थी अभ्यास करत आहे गेले 3, 4, 5 वर्ष. ओके. तर मी 3 to 4 इयर्स म्हणतो, 3 to 5 इयर्स म्हणूयात आपण. 3 to 5 इयर्स ही एक कॅटेगरी झाली. तुम्ही आता या कॅटेगरीमध्ये बसाल तर त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की काय केलं पाहिजे एक्झॅक्टली. दुसरी कॅटेगरी स्टुडंट्स जे आहेत जे आत्ता नुकतेच पास आऊट झालेले आहेत. पास आऊट आत्ता जस्ट त्यांचं इंजिनिअरिंग किंवा डिग्री किंवा डिप्लोमा काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. ओके. तर पास आऊट विद्यार्थी त्यांनी काय केलं पाहिजे. आणि तिसरी कॅटेगरी आहे विद्यार्थ्यांची जे जॉब करताय. ओके. मला वाटतं ह्या 3 कॅटेगरीमध्ये कुठेतरी तुम्ही असालच. ओके. आता याच्यामध्ये चौथी पण कॅटेगरी आहेत की जे 3 to 5 इयर्स म्हणजे जे कशाची तयारी पण करत नाही आहे कॉम्पिटेटिव्हची, ते पासआउट पण झालेले आहेत आणि जॉब पण नाही आहे. ओके. म्हणजे अनएम्प्लॉईड आहेत. परंतु ऑपॉर्च्युनिटी शोधत आहे काहीतरी गव्हर्नमेंटची चांगली काहीतरी एक्झाम. तर त्यांना पण मी सांगेल. ओके. तर बघा, आता जे विद्यार्थी गेले 3 ते 5 वर्ष तयारी करत आहेत त्यांचा नॉन टेक्निकलवर बऱ्यापैकी होल्ड आहे चांगला. म्हणजे बरेच असे विद्यार्थी आहेत आपल्याकडे ज्यांची राज्यसेवेचे 4-4, 5-5 मेन्स दिलेले आहेत त्यांनी. मेन्स म्हणजे प्री क्वालिफाय होऊन मेन्स दिलेले आहेत पण इंटरव्ह्यू मध्ये ते सिलेक्ट झालेले नाही आहे. भरपूर आहेत असे विद्यार्थी. ओके.
याचा अर्थ नॉन टेक्निकलवर तुमचा चांगला होल्ड आहे, सांगायची गरज नाही. प्रिलिम्सची तयारी तुमची चांगली बऱ्यापैकी झालेली आहे आणि RTO MVAची प्रिलिम्स काय रॉकेट सायन्स नाही आहे. सिमिलर ग्राउंडवर सिमिलर प्लॅटफॉर्मवर एक्झाम असते. ओके, तीच एक्झाम कंडक्टिंग बॉडी MPSC आहे. त्यामुळं मला नाही वाटत तुम्हाला प्रीसाठी कुठलीही अडचण येईल. तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगेल, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये पण जाऊ नका, लक्षात घ्या. कारण की जे विद्यार्थी मेन्सची तयारी करतात, RTO MVA मेन्सची, त्यांनी प्रीला कॅज्युअली घेऊ नका. डे 1 पासून मी सांगतोय, प्रीचा अभ्यास मस्ट. जरी तुमचं गेले 3 ते 5 वर्ष नॉन टेक्निकलवर चांगला होल्ड आहे, ठीक आहे, वेल अँड गुड. परंतु तुम्ही जे प्रिपेअर करताय आता, हे हे जे 2 विद्यार्थी आहेत बघा, कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2, जे पासआउट आहेत त्यांची तयारी करताय, हे फुल टाईम तयारी करताय, लक्षात घ्या. फुल टाईम म्हणजे एक लक्षात घ्या, 24 आवर्स तुम्हाला एका दिवसाचे अवेलेबल आहेत. तर त्या 24 आवर्समध्ये तुम्ही किती टाईम युटिलाइज करताय हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ओके, जेव्हा मी तयारी करायचो किंवा इतर कुठलाही सिलेक्ट झालेला विद्यार्थी जेव्हा फुल टाईम प्रिपेअर करत असतो, तर मिनिमम 24 आवर्समधले तुमचा 15 आवर्स हा स्टडी झालाच पाहिजे, कंपल्सरी 15 आवर्स. आणि राहिलेले जे 9 आवर्स आहे त्याच्यामध्ये 7 आवर्सची झोप, 6 to 7 आवर्स, आणि 1-1.5 तासामध्ये बाकीचे काय नाही, 15 तर 14 आवर्स तर मस्ट आहे, लक्षात घ्या. ओके, आता जे विद्यार्थी नॉन टेक्निकल ज्यांचा चांगला होल्ड आहे, प्रीबद्दल ते चांगले कॉन्फिडंट आहेत, तर मी त्यांना सांगेल 60-40 ठेवा तुमचं प्रिपरेशन. ओके, 60-40 म्हणजे 60% ऑफ युअर टाईम म्हणजे किती झाले, 15 आवर्सचे 60% किती होतात, 9 आवर्स. 9 आवर्स तुम्ही प्रीची तयारी ठेवा आणि 40% ऑफ युअर टाईम म्हणजे अराउंड 4 to 5 आवर्स तुम्ही मेन्ससाठी देऊ शकता. मेन्सचं प्रिपरेशन तुम्ही करू शकता, आत्तापासून बिंदास करू शकता. ओके, त्यांच्याबद्दल मी बोलेल, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण इकडे टेन्शन यायला लागलं असेल की अरे हे विद्यार्थी तेवढे पुढे, प्री सायन्स ऑलरेडी झालेलं आहे, मेन्समध्ये पुढं निघून जातील, मग आपले सिलेक्शनचे चान्सेस काय. शेवटी सगळं सांगेल, कुणालाही गडबडीची गरज नाही आहे. ओके, तर लक्षात ठेवा 60-40चा तुम्ही रेशो ठेवू शकता. 60 म्हणजे 9 आवर्स आहे. मग या 9 आवर्समध्ये तुम्ही आता बघा तुमचे मार्क्स जे आहे, तुम्ही ज्या एक्झाम दिलेल्या आहेत MPSCच्या, कुठे तुम्ही वीक आहात. कुणी इकॉनॉमिक्समध्ये वीक असेल, कुणी पॉलिटीमध्ये वीक असेल, कुणाला करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स टॅकल होत नसतील, कुणी ॲप्टी रिजनिंगमध्ये वीक असेल, तर त्यानुसार तुम्ही तुमचा टाईम डिस्ट्रीब्यूट करा 9 आवर्स. पण पूर्ण होल्ड असला पाहिजे प्रीवर, तरच मेन्सला 40% टाईम म्हणजे अराउंड 4 to 5 आवर्स तुम्ही मेन्स आत्तापासून करू शकता. हा टाईम टेबल तुम्हाला आत्तापासून तर जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत फॉलो करायचा आहे, कुठली प्रीची. आता हां, दुसरी एक गोष्ट, जेव्हा केव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येईल, ओके, आणि आता प्रीला पुढे 1 महिना राहिला आहे, तर हे शेड्यूल तुम्हाला फॉलो करायचं नाही आहे, लक्षात घ्या. तुम्हाला मग 100% आपलं प्रीचं, तोपर्यंत मेन्सचे जितके होतील तितके सब्जेक्ट्स दॅट विल बी चेरी ऑन द टॉप ऑफ द केक. ओके, म्हणजे ते तुमच्यासाठी एक बोनस टाईप वर्क करेल. नंतर जेव्हा प्रीची एक्झाम होईल आणि मग तुमचा प्रीचा स्कोर चांगला असेल, अराउंड 50-55च्या रेंजमध्ये तुम्हाला मार्क्स येत आहे आणि माहिती की आता काही करून आपली प्री तर होते, मग त्यावेळेस मेन्सचा जो कॉन्फिडन्स असेल तुमचा तो एकदम एक्स्ट्रीम हाय लेवलला असेल. आणि मग हाच रिदम किंवा हीच फ्रिक्वेन्सी पुढे तुम्हाला पूर्ण फुल टाईम मेन्ससाठी कंटिन्यू करायचं असेल, हे लक्षात घ्या. ओके, आता पुढची कॅटेगरी आहे पास आउट झालेले विद्यार्थी आणि जॉब. तर जॉबवाल्यांचं थोडंसं मी सांगेल, जास्त वेळ मिळत नाही, डेली 3 to 4 आवर्सच पकड तुम्ही. ओके, आणि त्यात पण जर तुम्ही मेन्स करायचं म्हणताय तर करू नका, लक्षात घ्या. ओके, 4 आवर्स बघा, जे विद्यार्थी जॉब करत आहेत त्यांनी फुल टाईम जो पण काही टाईम मिळतोय, म्हणजे जो 4 आवर्स भेटतात, ते पूर्ण 4 ते 4 तास त्यांनी प्रिलिम्सची स्टडी केली पाहिजे, कंपल्सरी प्रिलिम्स. तुम्हाला बाकीचे लोक भेटतील मार्केटमध्ये भरपूर कोर्सेस वगैरे विकायला, तुम्हाला सांगतील की मेन्सचे बॅचेस घ्या, हे करा ते करा, आम्ही 2 महिन्यात मेन्स काढून देतो, 3 महिन्यात मेन्स काढून देतो. करू नका, लक्षात घ्या. जो काही तुम्ही जॉब करून तयारी करत आहात आणि जॉब सोडायची रिस्क पण घेऊ शकत नाही आहे, कारण अनसर्टन आहे. शेवटी MPSC इज अ व्हेरी अनसर्टन. तर जो काही वेळ भेटतोय, सॅटर्डे संडे भेटतो तुम्हाला फुल टाईम, तर सॅटर्डे संडेचा फुल टाईम आणि हे जे 4 to 5 आवर्स जे डेली काय भेटत असतील तुम्हाला, कुणाला 2 तास भेटतील, कारण मेकॅनिकलच्या ज्या कंपनीज आहेत किंवा IT सेक्टरमध्ये जे लोक काम करत आहेत, मला माहिती आहे फार कमी टाईम मिळतो तुम्हाला अभ्यासाला. तर 3 to 4 आवर्स जे आहे तुमचा वेळ, तो पूर्ण वेळ तुम्ही प्रिलिमसाठी द्या.
त्याच्यामध्ये सुद्धा सिलेक्टिव्ह स्टडी करा. लक्षात घ्या, सिलेक्टिव्हचं मिनिंग काय आहे, की प्रिलिम्समध्ये सुद्धा असे काही टॉपिक्स आयडेंटिफाय करा जिथं तुम्हाला खरंच इंटरेस्ट येतोय आणि खूप चांगलं वाटतंय, की इथं मी आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो. जसं की ॲप्टी रिजनिंग झालं, ॲप्टी रिजनिंगचे तुमचे चांगले सायन्सचा पार्ट झाला. म्हणजे काही टॉपिक्स असे आहेत बघा, जर सिलेक्टिव्ह स्टडी केला, स्मार्ट स्टडी केला, तर एखादा विषय किंवा एखादा सब्जेक्ट तुमचा पूर्ण ऑप्शनला जरी राहिला, त्याला टच पण नाही केलं तुम्ही, तरीही प्री निघू शकते. लक्षात, असं करतात विद्यार्थी. पण प्रत्येक सगळ्याच गोष्टी करायला जर गेलं आणि फक्त वर करत बसलात तर होणार नाही. हे स्पेसिफिक मी जॉबवाल्यांसाठी सांगतोय, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला जर एक्झाम काढायची असेल, जे विद्यार्थी जॉब करताय, तुम्हाला सिलेक्टिव्ह आणि स्मार्ट स्टडी करावं लागेल. एकदा प्री तुमची क्रॅक झाली तर मग तुम्ही ती रिस्क घेऊ शकता. कारण की जर 1,00,000 विद्यार्थी प्रीला अपेअर होत आहे आणि त्यातले हार्डली 7,000 to 8,000 विद्यार्थी मेन्स देणार आहे, तर 7,000-8,000 मधनं पुढं तुमचे जायचे चान्सेस वाढून जातात. मग तिथं तुम्ही रिस्क घेऊ शकता 100% की आता मी, किंवा मग तुम्हाला जर लीव्ह भेटत असेल तुमच्या मॅनेजरला बोलून, किंवा तुमचे जे पण हायर ऑथॉरिटी आहे, तुमचे बॉस, त्यांना बोलायचं. लीव्ह जर तुम्हाला मिळत असेल 4-5 महिन्याची, 3-4 महिन्याची लीव्ह मिळत असेल, तर मग त्यावेळेस लीव्ह घेऊ शकता, किंवा जॉब रिस्कवर तेव्हा तुम्ही टाकू शकता. लक्षात घ्या, जोपर्यंत प्री क्रॅक होत नाही तोपर्यंत जॉब करत तुम्हाला हे जो पण टाईम अवेलेबल आहे पूर्ण प्रिलिम्स करायचं आहे. तर तुमचं पण आता क्लिअर केलेलं आहे मी पूर्णपणे. हे आत्तापासूनचं प्रिपरेशन म्हणतोय मी, लक्षात घ्या. आणि आपले पासआउट झालेले विद्यार्थी जे नुकतेच आता कॉलेजच्या मूडमधनं, कॉलेज लाईफमधनं जस्ट बाहेर पडलेले आहेत, ओके, जसे 2017ला विद्यार्थी होते, ते अजूनही तयारी करताय. बघा, आता तुम्हाला ठरवायचं आहे, पासआउट विद्यार्थी जे आहेत झालेले, हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे की एका वर्षात पोस्ट काढायची, की 2017 किंवा 2020 सारखे बरेचसे केसेस आहेत जे वर अभ्यास करतात, टंगळमंगळ करत अभ्यास करतात, मग ते आत्ता परत आहेत 2025-26ला तयारी करायला तुमच्यासोबतच. तर 2025ला जे पासआउट झालेले विद्यार्थी आहेत त्यांना मला एकच सांगणं आहे, की तुमच्या हातात आहे की एका वर्षात पोस्ट काढून मोकळं बाजूला व्हायचं, किंवा मग 2031-32साठी वेट करायचं. ओके, तर तुम्ही सुद्धा फुल टाईम करत आहात, 15 to 16 आवर्स अभ्यास हा झालाच पाहिजे. तुम्ही काय करू शकता, तुमचा जो 90% टाईम आहे तो आत्ता सध्या पूर्ण तुम्हाला प्रीसाठी डेडिकेट करायचा आहे, प्रिलिमसाठी. आता 15 आवर्स ते 90% जर म्हटलं, तर तुम्ही 15 आवर्स डेली अभ्यास करताय, तर 12 ते 13 तास तुमचा हा प्रीचा अभ्यास असला पाहिजे. आणि ओन्ली 2 to 3 आवर्स, 2 आवर्सच म्हणेल मी, हा मेन्सवर तुम्ही बघू शकता, मेन्सवर फोकस करू शकता. ओके, तर हे पासआउट झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे, लक्षात घ्या. मॅक्झिमम टाईम तुम्हाला प्री करायचा आहे आणि राहिलेला जो टाईम आहे, आणि इथे सुद्धा तुम्ही सिलेक्टिव्ह स्टडी करू शकता, पण तुम्हाला फुल टाईम वेळ अवेलेबल आहे. त्यामुळे प्रत्येक सब्जेक्ट तुमचा डेप्थमध्ये एकदम प्रॉपरली तयार होऊ शकतो, लक्षात घ्या. ओके, मला वाटतं आता सगळं कन्फ्युजन तुमचं क्लिअर झालेलं आहे. हां, दुसरी गोष्ट, जे पासआउट झालेले विद्यार्थी किंवा जे जॉब करणारे विद्यार्थी, त्यांना कदाचित अजून थोडीशी इनसिक्युरिटी वाटेल, किंवा त्यांना असं वाटेल की हे जे विद्यार्थी जे गेले 3-5 वर्षांपासून प्रीची तयारी ऑलरेडी यांची इतकी भक्कम झालेली आहे आणि मेनसाठी हे पुढे निघून जातात. लक्षात घ्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची हीच एक गोष्ट जी आहे, वैशिष्ट्य जे आहे, ओके, मागून येणारा सुद्धा पुढे बाजी मारून जातो. लक्षात घ्या, हे हा पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कुणी कितीही प्रिपरेशन केलेलं असेल, पण एक्झामच्या आधी 3-4 महिने जो खरंच पूर्ण मेहनत करेल डेडिकेशननी, प्रॉपर ज्याच्या रिव्हिजन्स होतील, टेस्ट सिरीज प्रॉपरली सोडवल्या जातील, तो जिंकून जाणार. लक्षात घ्या. आता ह्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टींवर डिपेंड करतात. कुणाचं तुमच्या टॅलेंटवर डिपेंड करतं, तुमचे मेमरायझिंग स्किल्स किती आहे, किती तुम्ही गोष्टी लक्षात ठेवू शकता, किती तुमचं हार्डवर्किंग कॅपेबिलिटी आहे, किती एका जागेवर बसण्याची क्षमता आहे, किती तुमची तयारी आहे कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन तयारी करण्याची. तर हे मॅटर करत नाही. त्यामुळं तो विषय जो आहे मनातून पूर्ण बाहेर काढा, की विद्यार्थी खूप पुढे गेलेले आहेत आणि आता मी मागे पडलेलो आहे. तुम्हाला काय करणं गरजेचं आहे हे त्याच्यावर तुम्ही फोकस ठेवा, त्याच्यावर लक्ष ठेवा. बाकी कोण काय करतंय ह्या गोष्टींवर अजिबात टाइमपास करू नका, किंवा तो विचारसुद्धा करू नका. आपल्याला एक पोस्ट हवी आहे, ती पोस्ट मला कशी मिळवायची आहे, हे माझं काय टार्गेट असलं पाहिजे, मी किती वेळ डेली डेडिकेट केला पाहिजे, तुम्ही करताय का, हा पण प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. जे फुल टाईम अभ्यास करताय विद्यार्थी, तुम्ही स्वतःच्या मनाला एकदा विचारा, की तुम्ही 24 आवर्समधले सिरियसली किती डेडिकेशनने अभ्यास करतात, किती वेळ देतात.
का मित्रासोबत म्हणजे मी बघतो इथं पेठेमध्ये किंवा इतर ठिकाणी जे बरेचसे, सगळेच नाही म्हणत मी, बरेचसे सिरियस पण आहेत, परंतु सकाळी येणार लायब्ररीमध्ये 8 8:30 9ला निवांत उठून मग 3-4 तास अभ्यास करणार, परत दुपारचं जेवण, दुपारची झोप, मग परत 3 3:30ला बसणार, तास दीड तास अभ्यास करणार, परत 5चा चहा संध्याकाळी मित्रांसोबत, मग 5 ते 6 6:30 एक दीड तास जाणार, परत 2 तास अभ्यास, परत रात्रीचं जेवण, मग जेवण झालं की रात्री परत झोप हवी आहे. हे हार्डली जे फुल टाईम अभ्यास करताय ना विद्यार्थी, त्यातले मॅक्झिमम विद्यार्थी मी बघितले 9 to 10 आवर्सच्या वर कुणी जात नाही अभ्यास. बघा, स्वतःला पुश करायचा आहे, स्वतःला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढायचं आहे आणि पूर्णपणे 14 to 15 आवर्स आपला अभ्यास, इफेक्टिव्ह स्टडी म्हणतोय मी, इफेक्टिव्ह हा झालाच पाहिजे. शॉर्ट नोट्स बनवा, छोटे-छोटे अशा तुम्ही जिथं झोपताय, जे तुमच्या रूमचा जो दरवाजा आहे त्याच्यावर ते नोट्स चिटकवा, शॉर्ट नोट्स. जाता येता तुम्हाला बघता आलं पाहिजे. मेसला गेला, मेसला समजा तुम्हाला टिफिन यायला किंवा तुमचं ताट यायला वेळ आहे, तोपर्यंत तुमच्या वॉलेटमधनं तो कागद काढला, तेवढं एक कन्सेप्ट जी आहे ती रिवाईज केली. या बारीक बारीक गोष्टी आहे, या मॅटर करतात. शॉर्ट नोट्स बनवणं तर मस्ट आहे, शॉर्ट नोट्स बनल्याच पाहिजे, लक्षात घ्या. ओके, तर असं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे ह्या गोष्टी आहेत. ओके, तर तुम्ही आता डिसाईड करा की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे. या सेशनमध्ये तुम्हाला काही पण क्वेरी असेल, काही पण डाऊट असेल, तर प्रत्येकाने कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या क्वेरीज हे करा, कमेंट करा. तुम्हाला सगळ्या क्वेरीज ॲन्सर करेल. तुमचं काय पर्सनल असेल रिझन, किंवा सर मला हा सब्जेक्ट अवघड जातोय, किंवा मला इथं प्रॉब्लेम येतोय, आता प्री करू की मेन्स करू, याच्याबद्दल काही डाऊट राहिलेला नाही तुम्हाला, लक्षात घ्या. जॉबवाल्यांनी कंपल्सरी प्री करायचं आहे, पासआउटवाल्यांनी सुद्धा कंपल्सरी प्री करायचं आहे. वाटलं तुम्हाला तर मेन्सची तयारी करा, एखादा 2 तास तुम्ही देऊ शकता. मेन्स आणि दोन्ही केसमध्ये तुम्हाला सांगतो मी, इनफॅक्ट तिन्ही केसमध्ये तुम्हाला सांगतो मी, मेन्स काढून द्यायची जबाबदारी माझी, लक्षात घ्या. मेन्स तुम्हाला मी 100% काढून देणार. तुम्ही प्री काढा फक्त, व्यवस्थित प्री. तुमचा अराउंड 45 50 55 मार्क्स आले पाहिजे. आता मॉक पेपर जे सोडवणार आहात तुम्ही प्रिलिमसाठी जोपर्यंत मॉकचा स्कोअर तुमचा 60+ जात नाही, तोपर्यंत प्रीची तयारी करत राहायची आहे, लक्षात घ्या. कारण जर मॉकला तुमचा स्कोअर 60-65 येतोय, तर समजायचं की तुम्हाला MPC प्रीला अराउंड 50च्या रेंजमध्ये मार्क्स येतील, 50-55च्या रेंजमध्ये, जो की सफिशियंट स्कोअर राहील मला असं वाटतं प्रिलिम्स क्रॅक करण्यासाठी. ओके, कारण आपला स्वतंत्र कट ऑफ लागणार आहे, हे पण मी तुम्हाला सांगतो. तो पण एक डाऊट आहे विद्यार्थ्यांना, अरे मेन्सच जर वेगळी आहे, मेन्स पूर्ण ऑल टुगेदर डिफरंट आहे. गट क मध्ये जर RTO एम ही पोस्ट बघितली, यांची मेन्सच वेगळी होणार आहे, तर ऑब्व्हियस आहे की प्रीचा कट ऑफ काय असणार, स्वतंत्र लागतो. ओके, लक्षात घ्या. तर आणि जे विद्यार्थी गेले 3-5 वर्षांपासून वेल अँड गुड, तुमचं खूप चांगलं प्रिपरेशन झालेलं आहे प्रीचं, तर मेन्सवर आत्तापासून तुम्ही फोकस करू शकता. डेली 4-5-6 आवर्स तुमच्या प्रिपरेशननुसार, तुमचं नॉन टेक्निकलच्या प्रिपरेशननुसार मेन्सचा बऱ्यापैकी सिलेबस तुम्ही उरकू शकता आणि टॉप 10मध्ये येण्याची तुमच्यामध्ये क्षमता आहे 100%. पण तुम्हाला डेडिकेशनने 15 आवर्स आत्तापासून एक सुद्धा दिवस सुट्टी न देता तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल. ओके, बाकी मेन्सची जबाबदारी माझी आहे, मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलेलं आहे. काही तुम्हाला क्वेरी असेल तर ह्या नंबरला बिंदास तुम्ही व्हॉट्सॲप करा. ओके, 8070607474. ओके, या नंबरला कॉल केला किंवा मग व्हॉट्सॲपवर मेसेज केला तरी चालेल. ओके, तर होपफुली सगळ्या क्वेरीज तुमच्या मी ॲन्सर केलेल्या आहे. याच्या व्यतिरिक्त काही क्वेरीज असतील, टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करून घ्या, @मिशन IAS मेकॅनिकल. ओके, दुसरी गोष्ट, आपण प्रिलिम्स आणि मेन्ससाठी एक फ्री डेमो कोर्स आपल्या मिशन IASच्या ॲप्लिकेशनवर सुद्धा लॉन्च केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रीचे आणि मेन्सचे भरपूर डेमो लेक्चर्स आपण ॲड केलेले आहेत, ते बघा एकदा आणि त्याची क्वालिटी बघा. त्यानंतर जर तुम्हाला प्रीसाठी अवघड जात असेल तर प्रीची आणि मेन्सची जी बॅच आहे आपली, ती यशस्वी बॅच तुम्ही जॉईन करू शकता, लक्षात घ्या. त्यानंतर RTO एम मेन्सचे हे जे 2 बुक्स होते आपले, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2, दोन्हीही बुक्स आता लॉन्च झालेले आहे. ते आपल्या मिशन IAS ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. बुक्सवर एक ऑल टुगेदर एक मी डिफरंट कसा बुक्समधनं स्टडी करायचा या त्याच्यावर एक डिफरंट व्हिडिओ घेऊन येईल मी तुमच्यासमोर की, आणि खूप इम्पॉर्टंट बुक्स आहे मेन्ससाठी. मिशन IAS शिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे महाराष्ट्रामध्ये, लक्षात घ्या. दुसरीकडे तुम्ही कुठेही जा,
पहिल्या 10-15 मिनिटामध्ये तुम्ही लेक्चर बघताना बोर होशाल, लक्षात घ्या, टेक्निकलचं स्टडी करत असताना. त्यामुळं हां, या बुकसोबत आपण फ्री टेस्ट सीरीजसुद्धा देणार आहोत मेन्सची. तर हे दोन्ही बुक्स आपले लॉन्च झालेले आहे. फ्रीची बॅचसुद्धा आपण लॉन्च केलं आहे आणि ऑलमोस्ट आता कंप्लीट झालेलं आहे. सप्टेंबरमध्ये आपण स्टार्ट केली होती, आता डिसेंबर आहे. तर ऑलमोस्ट सगळे सब्जेक्ट फ्रीचे आपले झालेले आहेत. तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आता ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे आणि फीज फक्त 3990 इन्क्लुडिंग GST आहे. ओके, तर मिशन IASचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर ती बॅच अवेलेबल आहे. हा आपला नंबर आहे 8070607474 आणि ज्यांना प्री प्लस मेन्स हवी आहे तर यशस्वी बॅच आहे आपली. आता बरेच विद्यार्थी MJPची पण तयारी करताय किंवा मग याची पण तयारी करत आहेत WRD JEE जी आहे. ओके, तर टेक्निकल चेंज होत नाही. ही जी बॅच आहे आपली RTO मेन्सची, ही तुम्हाला सगळीकडे MJP असेल, कुठलीही मेकॅनिकल रिलेटेड SSC JEE असेल, RRB JEE असेल, इवन ते बुकसुद्धा सगळीकडे तुम्ही यूज करू शकता, लक्षात घ्या. ओके, टेक्निकल सिलेबस काय चेंज होत नाही. हुक्स लॉ कधी चेंज झाला नाही, फर्स्ट लॉ कधी चेंज झाला नाही थर्मोडायनॅमिक्सचा. टेक्निकल सेम असतं, डिफिकल्टी लेवल मोर ऑर लेस सेम असतं. अजून एक क्वेरी असते विद्यार्थ्यांची, सर डिप्लोमा लेवलचे क्वेश्चन्स असतात, तुम्ही कसं डिसाईड करता की कुठल्या क्वेश्चनची लेवल ही डिप्लोमाची लेवल आहे किंवा डिग्रीची लेवल आहे? तुम्ही सिलेबस बघा एकदा डिप्लोमाचा डिग्रीचा, सेमच सिलेबस आहे का? डिप्लोमावाल्यांनी हुक्स लॉ वेगळा नाही स्टडी केला किंवा डिग्रीवाल्यांनी काय हुक्स लॉ वेगळा स्टडी केला नाही किंवा फर्स्ट लॉ यांना वेगळा होता यांना वेगळा. कुठल्याही क्वेश्चन आता जर तुम्ही 2020चा पेपर बघितला तर जी लेवल होती क्वेश्चन्सची, ती डिफिकल्टी लेवल स्लाइटली हायर होती, पण कट ऑफ हाय जायचं रिझन एक होतं की मुलांना 1.5 वर्ष भेटला तयारी करण्यासाठी कोविड लॉकडाऊनमुळे. तर 1.5 वर्ष जर तुम्ही एखाद्या सब्जेक्टची किंवा एखाद्या इंजिनिअरिंगचा जर अभ्यास करत असाल 1.5 वर्ष, तर ऑब्व्हियस आहे की कट ऑफ हाय जाणार. पण ओव्हरऑल जर पेपरचा डिफिकल्टी लेवल बघितला तर डिप्लोमापेक्षा तो हायर लेवल असतो, लक्षात घ्या, मेन्सचा पेपर. त्यामुळं जे पण कराल ते विचार करून व्यवस्थित प्रिपरेशन करा. अजिबात डिमोटिवेटेड फील करू नका. जाहिरात जरी नसेल आलेली आणि मी जाहिरात आल्यावर करेल तर असं काही होत नाही, लक्षात घ्या. प्रिपरेशन होणार नाही, नंतर पॉसिबल नाही आहे प्रिपरेशन होणं. तर आत्तापासून तुम्हाला तयारीला लागायचं आहे. पहिलं आपलं टार्गेट आहे प्री क्रॅक करायची. एकदा प्रीचा आपल्याला मॉक टेस्टमध्ये समजतंय की एका रिस्पेक्टेबल पोझिशनला आपण आहोत, एक चांगल्या स्कोअरपर्यंत आपण जातोय, 60, 65, 70पर्यंत. त्या पॉईंटला मग तुम्ही विचार करू शकता की आता मी मेन्सला शिफ्ट होतो. पण जोपर्यंत प्रीचा तुमचा 80-90% व्यवस्थित डेप्थमध्ये अभ्यास होत नाही, तोपर्यंत मेन्सला हात लावू नका, लक्षात घ्या ही गोष्ट. ओके, तर इथं मी थांबवतो. तुमच्या ज्या पण काही क्वेरीज आहे त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका किंवा आपण दिलेला जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करा. ओके, थँक्यू.